नमस्कार मित्रांनो, मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी. रेडिओ शिवनेरीत आजचे आपले थोर समाजसुधारक आहेत शाहू भोसले. छत्रपती राजश्री शाहू यांचा जन्म 26 जून इसवी सन 1847 या दिवशी झाला. छत्रपती शाहू महाराज, राजश्री शाहू महाराज कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध आहेत. हे कोल्हापूर राज्याचे इसवी सन 1884 ते 1922 दरम्यान छत्रपती व समाजसुधारक होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देणे, सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित, अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. महाराजांना राजश्री ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला 3 प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे देखील म्हटले जाते. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1847 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1848 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले. सन 1898 ते 1893 या 4 वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. यावेळी त्यांचे वय फक्त 17 वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई यांचे वय 12 वर्षांचे. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इसवी सन 1922 सालापर्यंत म्हणजेच 28 वर्ष ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे 6 मे 1922 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचे कार्य शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला होता. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन 1919 साली स्वर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्यासाठी पद्धत बंद केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इसवी सन 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा देखील करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इसवी सन 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्या काळात झाले. त्यांचे प्रशिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेझर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहार ज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. 1896चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाई वाटप, स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता असा राजा होणे नाही असेच प्रजेला वाटते. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड
विव्हिंग मिल, शाहूपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा मुख्य वाटा आहे. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष पुरवले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच मूकनायक वृत्तपत्रांसाठीही सहकार्य केले. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्ष आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अंमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात महाराजांचे महाराज असा गौरव होतो. रयत, प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला. म्हणून ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी देखील केलेला आहे. महाराजांनी सुमारे 28 वर्ष राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी खूप तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रति महिना 1 रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद केली गेली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. दुकाने, हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवणयंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्यवस्तीत चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार, अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या. अस्पृश्य सुशिक्षित तरुणांनी तलाठी म्हणून नेमणूक केली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी स्वर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत देखील 1919 मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षा देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्य शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50% जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या देखील मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेचे वागवणे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा देखील कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा देखील बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इसवी सन 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. त्या काळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्याला संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ 100 मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला. तत्कालीन परिस्थितीमध्ये जाती व्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेत त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला होता. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गाव कामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती, कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत देखील बंद केली. या जाती जमातीच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. तर असे हे आपले शाहू महाराजांनी कोल्हापुरात संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना देखील त्यांनी राजाश्रय दिला. महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत देखील दिली. शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध खूप चांगले होते. डॉक्टर बाबासाहेबांनी मूकनायक हे साप्ताहिक 31 जानेवारी 1920 प्रथम प्रकाशित केले. तर अशा पद्धतीने शाहू महाराजांनी खूप साऱ्या शाळा देखील खोलल्या. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पुरोहित शाळा, युवराज सरदार शाळा, पाटील शाळा, उद्योग शाळा, संस्कृत शाळा, सत्यशोधक शाळा, सैनिक शाळा, बालवीर शाळा, डोंबारी मुलांची शाळा, कला शाळा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले हे शाहू महाराजांनी अनेक शैक्षणिक कार्य करून अनेक जाती जमातीतील लोकांना सुशिक्षित बनविले. तर मित्रांनो आपले हे छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू 6 मे इसवी सन 1922 मुंबई या ठिकाणी झाला. तर मित्रांनो आपण ह्या जीवनचरित्रातून काय शिकतो बरं? तर बघा मित्रांनो, त्यांनी कधीही जाती, धर्म, भेद असे मांडलेले नसताना सर्व जातीतील लोकांना किंवा स्त्रियांना देखील त्यांनी मान सन्मान दिला. तर मित्रांनो आपण देखील आपल्या जीवनामध्ये सर्वांना सन्मान, मान देऊन, भले ते लहान असोत, छोटे असोत किंवा कोणत्याही जातीचे असो, पण त्यांना सन्मान देणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो आपण देखील आपला व्यवहार जो आहे, आपल्या व्यवहारातून इतरांना सन्मान देणं, रिस्पेक्ट देणं किंवा त्यांना आदर देणं खूप आवश्यक आहे. मित्रांनो आपण ह्या जीवनचरित्रातून हेच शिकतो की शिक्षण हेच म्हणजे आपल्या जीवनामधलं खूप मोठा दागिना आहे. शिक्षणाशिवाय आपलं जीवन हे अधुरं आहे. तर मित्रांनो शिक्षण आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. मग ते शिक्षण आध्यात्मिक असू द्या किंवा पुस्तकी असू द्या. तर मित्रांनो चला अशा पद्धतीने छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या जीवनचरित्रातून आपण खूप सारे गुण आणि नैतिक मूल्य आपल्या जीवनामध्ये धारण करू शकतो आहोत आणि आपण देखील असे हर प्रकारचे श्रेष्ठ कार्य करू शकतो आहोत. तर चला तर मित्रांनो परत पुढच्या भागात आपण भेटूया नवीन आणखीन एक असेच खूप सुंदर असे जीवनचरित्र घेऊन. तोपर्यंत मी आहे मीनाक्षी. नमस्कार.